माहूर शहरात गेल्या आठवड्यात सोने चांदीचे दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच शहरातील सेतू सुविधा केंद्र चालक सियाराम रामेश्वर जयस्वाल यांचं बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडलं आहे। घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून सोन्याचे दागिने, नगदी रक्कम तसंच LED टीव्ही देखील चोरून नेला। 5 ते 6 चोरांचं हे काम असावं असा अंदाज आहे। 29 नोव्हेंबरच्या पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यानची ही घटना आहे। माहूर शहरासह वाई बाजार, सारखनी येथे गेल्या महिनाभरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत। माहूर शहरात गेल्या आठवड्यात सोने चांदी विक्रीचे दुकान फोडल्याची घटना घडली होती। माहूर शहरातील सेतू सुविधा केंद्र चालक सियाराम जयस्वाल यांचे राष्ट्रीय महामार्ग लागून ईदगाहच्या बाजूला जयस्वाल निवास म्हणून इमारत आहे। या इमारतीच्या खालच्या भागात जयस्वाल राहतात, तर वरच्या मजल्यावर माहूरच्या मुख्याधिकारी श्रीमती विद्या कदम, न्यायालयाचे कर्मचारी, राष्ट्रीय महामार्गावर काम करणारे इंजिनियर भाड्याने राहतात। 28 नोव्हेंबर रोजी सियाराम जयस्वाल हे पत्नीची तब्येत बरी नसल्याने ते यवतमाळ येथील डॉक्टर शहा यांच्या दवाखान्यात गेले होते। त्यांना तेथे ॲडमिट करून रात्री परत येत मूळ गाव हडसणी येथे आईवडिलांजवळ मुक्कामी गेले। 29 नोव्हेंबरच्या सकाळी पत्नी व सासू परत आल्याने ते माहूरला येऊन घरी गेले असता घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले। आज जाऊन पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त असल्याचं दिसून आलं। कपाट उघडे, मंदिराजवळ ठेवलेले सोन्याचे आभूषण, नगदी रक्कम दिसली नाही। त्यामुळे सियाराम यांनी तात्काळ पोलीस ठाण्याला दूरध्वनीवरून सूचना दिली। दरोड्याची सूचना मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी सियाराम यांच्या घरी जाऊन पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश देशमुख हे करत आहेत। या धाडसी दरोड्यात दरोडेखोरांनी सियाराम जयस्वाल यांच्या घरातील LED टीव्ही, 43 इंचाचा 5 तोळे सोन्याची अंगठी, सोन्याच्या 4 अंगठ्या प्रत्येकी 5 ग्रॅमच्या, सोन्याचा राणीहार 2 तोळ्याचा, सोन्याचा गोफ 10 ग्रॅम, सोन्याचा बालाजी लॉकेट 5 ग्रॅमचे, तसंच कपाटातील 50,000ची रोख रक्कम व देवघरातील 7,000 रुपये असा एकूण 2,40,000चा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद सियाराम जयस्वाल यांनी माहूरच्या पोलीस ठाण्यात दिली आहे। संजय गोगरे, राजू दराडे, माहूर, विदर्भ न्यूज।